दिवड प्रजातीच्या सापाची अंडी कृत्रिमरित्या उबवून 10 पिल्लांना दिले जीवदान। येथील मसावदेतील रुपल अनिल चौधरी यांच्या घरी गुरांचा चारा काढत असताना दिवड प्रजातीचा साप आढळून आला। साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले, मात्र साप निसटून गेला। त्यानंतर त्या ठिकाणी सापाची एकूण 14 अंडी आढळून आली। त्यापैकी 4 अंडी कुजलेली असल्याने उर्वरित 10 अंडी सर्पमित्र सुधाकर पाटील यांनी सुरक्षितरित्या घरी आणून कृत्रिम पद्धतीने उबविण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी पुणे येथील सर्पतज्ञ विनायक बडदे यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले। त्यांच्या सूचनेनुसार पालापाचोळा, माती, रेती, विटांचे तुकडे यांचा वापर करून योग्य वातावरण तयार करण्यात आले। तसेच पाण्याचे प्रमाण व आर्द्रतेची वेळोवेळी तपासणी करून अंड्यांची विशेष काळजी घेण्यात आली। काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दिवड प्रजातीची 10 पिल्ले 45 दिवसानंतर यशस्वीरित्या जन्माला आली। दिवड हा अतिशय चपळ पाणसाप असून महाराष्ट्रात त्याला विरोडा, इरुडा किंवा पान दिवड या नावानेही ओळखले जाते। हा साप प्रामुख्याने पाणथळ भागात आढळतो। त्याचा रंग करडा, पिवळसर किंवा हिरवट तपकिरी असून अंगावर बुद्धिबळाच्या पटासारखे काळे पांढरे चौकोनी ठिपके असतात। डोळे मोठे व बटबटीत असून डोळ्यांमागे काळी रेघ दिसून येते। हा साप मुख्यतः मासे व बेडूक खाऊन जगतो। बिनविषारी असला तरी त्याचा स्वभाव आक्रमक असल्याने भीती वाटल्यास तो वेगाने धावतो। त्याचा दंश वेदनादायी असला तरी विषारी नसतो। त्यामुळे अशा सापांना पकडताना सर्पमित्रांनाही तारेवरची कसरत करावी लागते। बुधवारी विजय पंडित भलकार यांचे घरीही 10 सापाची पिल्ले पकडून जीवदान दिले। सर्पमित्र सुधाकर पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे दुर्मिळ जलचर सापाच्या 10 पिल्लांना जीवदान मिळाल्याने परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव, म्हसावद।